गुड आफ्टरनून. आज आपण इल्युमिनेशन ह्या टॉपिक वरती काही शिकणार आहोत. इल्युमिनेशन टॉपिक पैकी सब टॉपिक आहे फ्लोरोसन ट्यूब. ह्या फ्लोरोसन ट्यूब विषयी आपण सविस्तर अशी माहिती घेऊया. मित्रहो, तुम्ही ट्यूबलाइट बघितली आहेत का? ट्यूबलाइट पासून आपल्याला आउटपुटला काय मिळतो? प्रकाश तुम्हाला डोळ्यात दिसतो का? दिसतो. दिसतो तुम्ही त्याला प्रकाशाला पकडू शकता का हातामध्ये? का बरं पकडू शकत नाही? का बरं पकडू शकत नाही? जसं उदाहरणार्थ करंट हा तुम्ही नाव ऐकले का? करंट डोळ्याला दिसतो का? मग करंट हा आहे कशावर समजता तुम्ही? कशावर समजता? त्याच्या इफेक्ट वरून. जेव्हा आपण विद्युत क्षेत्रामध्ये काम करतो आणि काही कारणास्तव आपल्या म्हणजे माहिती नसल्यामुळे आपण समजून त्याला अज्ञानाने एखादा वर्किंग करत असतो आणि त्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे अचानक समोर त्याला आपल्याला जर शॉक लागला तर आपल्या शरीरावर त्याचा काय होतो? झटका बसतो. शरीरावर कसा झटका बसतो? आपण आपल्याला थरकाप सुटतो. आपल्या समोरच्याला आपल्याला घामशी मारतो. कशामुळे मारतो? की आपल्या शरीरामधून जेव्हा प्रवाह वाहतो तर आपल्या शरीरामध्ये असलेला रक्त हा कुठेतरी खुंटल्या जातो, थांबतो आणि त्यामुळे आपण बेशुद्ध अवस्थेत पडतो. किंवा आपल्याला छोटासा साप लागला असेल तर आपण आपल्याला थरकाप सुटतो. यावरून आपल्याला कळतो की हा करंट आपल्याला लागलेला आहे. म्हणजे करंट लागल्याकडे दिसत नाही आपल्या डोळ्याला, परंतु त्याचे इफेक्ट आपल्याला, त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात. बरोबर आहे? तसा प्रकाश आहे. प्रकाशाचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारे आपल्याला समोरच्याला प्रकाश मिळत असतो. आता प्रकाश मिळण्याकरता कोणते कोणते साधन आहेत, कोणते कोणते सोर्स आहेत? आपण ट्यूबलाइटच्या माध्यमातून प्रकाश मिळतो आपल्याला. एखाद्या इंडिकेशन लॅम्प, एखाद्या समजा साध्या लॅम्पमधूनही मिळतो, सोडियम वेपर लॅम्पमधूनही मिळतो. अनेक प्रकारे समजा आपल्याला प्रकाश मिळू शकतो. मग प्रकाश मिळण्याकरता, प्रकाशाकरता समोरच्याला काय काय त्या ठिकाणी समोरच्याला त्याच्या कशा पद्धतीने तो प्रकाश आपल्याला मिळतो याच्याकरता आपण आता डिटेल्स आपण माहिती घेऊ. त्यापैकी सब टॉपिक इल्युमिनेशन चॅप्टर पैकी सब टॉपिक फ्लोरोसन ट्यूबचे आपण आज माहिती घेत आहोत. तर फ्लोरोसन ट्यूब तुम्ही पाहिलेले आहात, करेक्ट? आता फ्लोरोसन ट्यूब मध्ये समोरच्याला एक राड असतो, एक गोल अशी नळी असतो. नळी ही कशाची असतो? काचेची नळी असतो. काचेच्या नळीच्या आतमध्ये फ्लोरोसन पावडरचा लेप लावलेला असतो. फ्लोरोसन पावडरचा एक लेप लावलेला असतो आणि त्या काचेच्या नळीला पूर्णपणे बंद केलेला असतो. बंद केला असतो. तर बंद करण्याच्या अगोदर त्या काचेच्या नळीच्या दोन्ही टोकाला एक दोन फिलामेंट लावलेले असतात. त्या फिलामेंट कशाचे असतात? टंगस्टनच्या फिलामेंट असतात. आणि त्या फिलामेंटला बंद करायला एक कॅप लावलेली असतो आणि कॅपच्या बाहेरील भागामध्ये समोरच्याला आम्हाला एक सप्लाय देण्याकरता टॅप काढलेली असते बाहेर. फिलामेंटच्या दोन अशा पिन काढलेल्या असतात बाहेर आणि त्या पिनला समोरच्याला आपण सप्लाय देत असतो. आता समोरच्याला मग ते ट्यूबलाइट काम कशी करतो? ज्यावेळेस समोरच्याला अशा फ्लोरोसन पावडरचा लेप असलेल्या नळीमधून आम्हाला प्रकाश किरण बाहेर पडायला पाहिजे आणि आम्हाला प्रकाश दिसायला पाहिजे, म्हणून काय करावं लागतो की त्या ठिकाणी तो फ्लोरोसन पावडर जो लावलेला असतो तो एक फॉस्फरस सारखा पदार्थ असतो. फॉस्फरस सारखा पदार्थ असतो. त्याला जर समोरच्याला त्या फ्लोरोसन पावडरच्या त्या लेपला जर समोरचा जास्त प्रमाणात हीट निर्माण केली किंवा जास्त प्रमाणात समोरच्या त्या ठिकाणी व्होल्टेज दिला, व्होल्टेज दिल्यामुळे काय होते? त्या ठिकाणातले अल्ट्राव्हायोलेटची किरणे त्या फॉस्फरसवर मारा करतात आणि अल्ट्राव्हायोलेटची किरणांनी जर फॉस्फरस पदार्थावर मारा केला तर त्यामधून समोरच्याला किरणे असे बाहेर निघू लागतात. किरणे जर बाहेर निघाले समोरच्याला त्या ठिकाणी तर मग काय होतं? ट्यूबलाइटच्या बाहेरील भागातून आम्हाला एक डिफ्लेक्टिंग तार म्हणून समजा एक आपला प्रकाश किरण असे बाहेर निघल्यासारखे आपल्याला दिसतात. अशा टाईपची ट्यूबलाइटची रचना असते. ट्यूबलाइटमध्ये समोरच्याला जनरली एक ट्यूब पट्टी असतो. ट्यूब पट्टीमध्ये समजा दोन्ही बाजूला ट्यूबच्या त्या रॉडला लावण्याकरता होल्डर्स असतात. त्याच्यानंतर त्या होल्डर्समध्ये आपल्याला रॉड लावावा लागतो. रॉड लावल्यानंतर त्या ठिकाणी त्यामध्ये समोरच्याला सुरुवातीला त्या फॉस्फरस पावडरमध्ये समजा अल्ट्राव्हायोलेटचे किरणांचा मारा करण्याकरता आणि बाहेर सूर्यप्रकाश आपल्याला प्रकाश मिळण्याकरता आम्हाला जास्तीत जास्त व्होल्टेजची गरज असते. कारण त्या ठिकाणी फॉस्फरस हा पदार्थ असल्यामुळे तुम्हाला प्रसरण पावणे वगैरे समजते का? प्रसरण पावणे वगैरे म्हणजे एखादा पदार्थ आहे समोरच्याला
दूर जातो तो कोणता पदार्थ जवळ येतो अशा पदार्थाला प्रसरण पावले म्हणतात. त्यामध्ये सुरुवातीला ट्यूब राटला संपूर्णला प्रकाशित करण्याकरता 1000 व्होल्टेजची गरज असते. किती व्होल्टेजची गरज असते? 1000 व्होल्टेजची. आपल्या घरचा सप्लाय किती असतो? 240 व्होल्ट. मग आता आम्हाला 1000 व्होल्टेजची गरज आहे. 1000 व्होल्टेज जेव्हा आपण देऊ तेव्हा कुठं त्या ठिकाणी प्रकाश किरणे बाहेर निघ पडतील, तर त्याकरता आम्हाला काय करतो, तर 1000 व्होल्टेज मिळवण्याकरता आम्हाला चोकची गरज पडते. चोक माहित आहे? चोक मध्ये काय असतो? ट्रान्सफॉर्मर माहिती तुम्हाला? चोक मध्ये एक कोर असतो. सिलिकॉन स्टीलच्या अनेक स्टॅम्पिंग पासून तयार केलेला कोर असतो. त्या कोरला आपसामध्ये संपूर्ण अनेक कोरला एकत्र इन्सुलेशन करून आपल्याला चिपकावा लागतो आणि त्या चोकला संपूर्णला एखाद्या सप्लायच्या सिरीजमध्ये आपल्याला जोडावा लागतो. सप्लायच्या सिरीजमध्ये जोडल्यामुळे काय होते की त्या ठिकाणी इंडक्शनची क्रिया होते. जसं जनरेटर वगैरे म्हणजे तशी त्या चोकमध्ये इंडक्शनची क्रिया होते आणि इंडक्शनची क्रिया होऊन त्यामध्ये एक ब्लास्ट व्होल्टेज असा निर्माण होतो. 1000 व्होल्टेज पर्यंत निर्माण होतो. मग तो 1000 व्होल्टेज कामाचा केव्हा आहे? जोपर्यंत त्यातले अल्ट्राव्हायोलेट किरणे हे बाहेर पडत नाही तोपर्यंत तो चोक काम करत असतो. जेव्हा 1000 व्होल्ट निर्माण झाला, 1000 व्होल्ट निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेटची किरणे बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर फॉस्फरस ह्या पदार्थावर ते आदळले जातात आणि आदळल्यामुळे काय होते की त्या ठिकाणी एक बाहेर आम्हाला प्रकाशाच्या ध्वनी अशा बाहेर निघताना दिसतात आणि आम्हाला प्रकाश दिसत असतो. मग तो कुठपर्यंत काम करतो चोक? फक्त सुरुवातीला समोरच्याला 1000 व्होल्ट त्याकरता देण्याकरता फक्त चोकचा काम असतो. मग तो 1000 व्होल्ट झाले की जेव्हा समोरच्याला व्होल्टेज समजा ट्यूबलाईट व्होल्टेज जेव्हा सप्लाय देऊ लागतो म्हणजे प्रकाश देऊ लागतो त्यावेळेस फक्त त्याचा वर्किंग व्होल्टेज असतो 110 व्होल्ट. 100 ते 110 व्होल्ट. 100 ते 110 व्होल्टवरती ट्यूब राड हा कार्य करीत असतो. मग समोरच्याला चोकमध्ये 1000 व्होल्टेज डेव्हलप करण्याकरता आम्हाला काहीतरी करावं लागेल. त्यामध्ये परत समजा ट्यूबलाईटमध्ये आपण बघितलं आहोत की एक स्टार्टर असतो. स्टार्टर ही 2 टाईपचे असतात. एक ग्लोबल टाईप, एक थर्मल टाईप. ग्लोबल टाईपच्या स्टार्टरमध्ये 2 विस्तर तुझ्या 2 पट्ट्या असतात आणि थर्मल टाईपच्या याच्यामध्ये एक हेलियम गॅस भरलेला एक समोरच्याला एक स्टार्टर असतो. तर त्याच्यामध्ये काय होते की थंड अवस्थेत ह्या पट्ट्या ओपन असतात. थंड अवस्थेत ह्या पट्ट्या ओपन असतात आणि जेव्हा त्याला आपण सप्लाय देतो त्यावेळेस समजा ट्यूबलाईट जेव्हा चालू होतो त्यावेळेस ते एकमेकांचे कॉन्टॅक्ट हे जुळलेले असतात. असे स्टार्टर 2 प्रकारचे असतात. कोणते होते टक्के? स्टार्टर ग्लोबल टाईप आणि थर्मल टाईप. ग्लोबल मध्ये 2 मिश्र धातूच्या पट्ट्या असतात, तर थर्मल मध्ये हेलियम हे गॅस भरलेली असते. अशा टाईपच्या समूहाला ट्यूबलाईट मध्ये ट्यूब पट्टी, चोक, स्टार्टर, ट्यूब रॉड अशा प्रकारचे इतके समजा या ठिकाणी काय असतात? साहित्य असतात. आणि ह्या सगळ्याचा एकत्रीकरण केलं आपण तर तेव्हा एक ट्यूबलाईट तयार होतो. उदाहरणार्थ ही काय आहे? ट्यूब रॉड. हे काय त्याचे फिलामेंट. याच्या समजून आपण सप्लाय जेव्हा देतो त्यावेळेस काय करावं आपल्याला? एखाद्या सप्लायच्या समूहाच्या फेजच्या सिरीजमध्ये आपल्याला काय जोडावा लागतो? स्टार्टर. समूहाला आपण इथं स्टार्टर जोडणार. दुसरा आहे समूहाला आपल्याला एक जोडायचा आहे चोक. चोक कसा जोडायचा आहे? सिरीज मध्ये. ठीक आहे. मग एक 2 वायर आले. या दिला सप्लाय. हा झाला ट्यूबलाईट. आता याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये काय असतो? फिलामेंट असतो. आपण अशी फिलामेंट करू शकतो. ही फिलामेंट कोणत्या धातूपासून बनलेली असते? टंगस्टन. हा काय आहे? स्टार्टर. हा काय आहे? चोक. हा काय आहे? सप्लाय. सप्लाय सोड. 240.
ठीक आहे. अशा टाईपचे आपल्याला कनेक्शन करावं लागतं. मग का होत इथं आपण जेव्हा सप्लाय घेतो बेटा, सप्लाय देण्याचा आपण सुरुवातीला कुठं भेटतो, हा सप्लाय चोक. चोक मधून विजेचा प्रवाह जेव्हा वाहतो तर ह्या ठिकाणी समजा हा प्रकाश केव्हा मिळतो, जेव्हा ह्या ठिकाणी 1000 व्होल्ट या ठिकाणी डेव्हलप होतो. 1000 व्होल्ट जेव्हा चोक मध्ये डेव्हलप होतो तेव्हा 1000 व्होल्ट जेव्हा ह्या फिलामेंटला मिळतो त्यावेळेस याच्या आतमध्ये असलेला जो समजून चला जो पदार्थ आहे, फास्फरस पदार्थ, याच्यामध्ये सप्लाय व्होल्टेज गेला 1000 व्होल्ट गेला की एकदम हीट निर्माण होते. हीट म्हणजे गरमी निर्माण होते. गरमी निर्माण झाल्यामुळे काय होते की ह्या ठिकाणातले अल्ट्रा व्हायलेटची किरणे हे त्या फास्फरस या पदार्थावर आदळू लागतात. ते आदळल्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये समूहाला फास्फरसवर समूहाचे अल्ट्राव्हायलेट किरण आदळले गेले तर त्यामुळे काय होतं बाहेर त्याच्या समूहाला प्रकाश हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. बाहेर पडणार प्रकाश पडेल की हे ट्यूबलाइट मध्ये समजा कलर जर व्हाईट असेल तर बाहेर आपल्याला व्हाईट दिसेल. जर ह्या ठिकाणी समजा वेगळ्या पद्धतीचं असेल, वेगवेगळे वेपर्स असतील तर वेगवेगळा कलर दिसेल. जसं आपण सोडियम वेपर वगैरे लॅम्प वगैरे पाहतो त्या ठिकाणी आपल्याला कलर मध्ये प्रकाश मिळतो. बरोबर आहे. आणि जेव्हा समोरच्याला हे प्रकाश बाहेर निघाला, बाहेर पडू लागला की मग काय करतात चोकचा काही काम राहत नाही. तेव्हा त्याला फक्त 110 व्होल्ट किंवा 100 व्होल्ट पर्यंत हा वर्किंग करतो. तर मग ह्या चोक मध्ये समोरच्याला 1000 व्होल्ट डेव्हलप करण्याकरता याला चार्ज डिस्चार्ज दोनदा व्हावा लागतो. तर त्यावेळेस हा काय करतो स्टार्टर काम करतो. स्टार्टरचं काम काय आहे, चार्ज करणे, डिस्चार्ज करणे. आपण सुरुवातीला आपण पाहतो ट्यूबलाइटची ट्रॅफिक करताना किंवा ट्यूबलाइट आपल्या घरी तुम्ही पाहत असाल, ट्यूबलाइट जेव्हा आपण घरी लावली असते कधी बंद होते ट्यूबलाइट, आपण बटन बंद चालू करतो मग तेव्हा पुढे ट्यूबलाइट हा चालू होतो. मग कधी कधी काय तो स्टार्टरला आपण कुणी पाहतो, एकदा काढतो पुसपास करतो आपण अजून लावतो. बरोबर आहे. मग कदाचित आपला स्टार्टर नसेल तर आपल्याला एक वायरचा तुकडा घेतो आणि स्टार्टरचे ज्या ठिकाणी जे टर्मिनल आहेत त्या ठिकाणी आपण त्या एका वायरच्या तुकड्याने समजा आपण त्याला स्टार्ट करतो, स्पार्किंग करतो. आणि स्पार्किंग केलं की ट्यूबलाइट सुरू झाला की तो वायर आपण काढून साईडला ठेवून देतो. मग तो कसं काम करते, गॅसला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग म्हणजे यामध्ये इंड्यूस ईएमएफ निर्माण करण्याचं काम करतो. आता एक साधी एक गोष्ट आहे की 1000 व्होल्ट समोरच्याला हा 1000 व्होल्टवर कार्य करत आहे. सुरुवातीला आणि 1000 व्होल्ट समोरच्या डेव्हलप होते आहे आणि आम्हाला पाहिजे 110 व्होल्ट किंवा 100 व्होल्ट. मग तेवढा मग व्होल्टेज कमी कसा होतो तर त्याकरता एक आहे बॅक ईएमएफ. म्हणजे बॅक ईएमएफ मध्ये काय होतंय की जो सप्लाय व्होल्ट 240 व्होल्ट दिलेला त्याला 240 व्होल्ट दिला आणि त्या 1000 व्होल्ट डेव्हलप झाला आणि मग तोच व्होल्टेज ज्या दिलेल्या व्होल्टेजला विरोध करतो त्या विरोध करणाऱ्या व्होल्टेजला त्या विरोधाभासाला म्हणतात बॅक ईएमएफ. आलं लक्षात. सुरुवातीला फक्त ट्यूबलाइटला चालू करण्याकरताच फक्त 1000 व्होल्टची गरज असतो. एकदा ट्यूबलाइट सुरू झाला की आपल्याला 1000 व्होल्टची गरज पडत नाही, फक्त 110 व्होल्ट किंवा 100 व्होल्टची गरज पडतो. आणि 110 व्होल्ट किंवा 100 व्होल्ट वर हा समोरचा ट्यूबलाइट हे काम करीत असतो. याला 1000 व्होल्ट डेव्हलप करण्याकरता फक्त स्टार्टरची गरज पडते. स्टार्टर फक्त गॅसचा चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करीत असतो. अशा प्रकारची रचना समोरच्याला फ्लोरोसंट ट्यूबलाइटची असते. आता समोरच्या ट्यूबला फ्लोरोसंट ट्यूब का बरं म्हणतात, राडच्या आतमध्ये फ्लोरोसंट पावडरचा लेप लावलेला असतो म्हणून त्या पावडरमुळे समोरच्याला ह्या ट्यूबला काय म्हणतात फ्लोरोसंट ट्यूब लाईट. आलं लक्षात. त्याच्यानंतर समोरच्याला एवढे पार्ट झाले, आता वर्किंग झाला. आता समोरच्याला याच्यामध्ये एक इफेक्ट होतो. समजा एक कंपनीमध्ये आपण समजा ट्यूबलाइट लावलेले आहे, ह्या कंपनीचा वर्कशॉप आहे आणि ट्यूबलाइट लावले आहे. कंपनीमध्ये आपण मशीनवर काम करतो आणि ट्यूबलाइट जर व्हायब्रेट होत असेल, ट्यूबलाइट जर व्हायब्रेट असेल त्या प्रकाश समजा व्हायब्रेट असेल तर मशीनवर काम करणारा कारागीरला हा कधीही धोका होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर आपण मशीनवर काम करतो, मशीनवर काटेकोरपणे एकदम समजून त्याला शांत डोक्याने आपल्याला काम करायचं आहे. आपल्या प्रोडक्शनमध्ये आपण काम करतो आणि थोडीशी जरी चूक झाली तर चुकीमुळे समजा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे ऍक्सिडेंट झाल्यामुळे काय होते कंपनीचा नुकसान होईल, मशीन बंद पडेल, कारागीर मृत्युमुखी पडू शकतो. असा धोका होऊ नये म्हणून काय करावा लागतो की याचा असा इफेक्ट व्हायला लागेल लाइटिंगचा. लाइटिंग हा एकदम स्वच्छ आणि स्वच्छ प्रकाशित आपल्याला दिसायला पाहिजे जेणेकरून आपण काम करते आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण पडू नये. तर याच्यामध्ये एक इफेक्ट आहे, साईड इफेक्ट आहे, त्याला म्हणतात स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट. त्याला काय म्हणतात स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट. तो इफेक्ट कसा असतो की ट्यूबलाइट चालू आहे, सप्लाय बरोबर सगळं बरोबर आहे,
पण ट्यूबलाईटच्या प्रकाशात कमी जास्त होत राहतो, व्हायब्रेट होते प्रकाश आणि व्हायब्रेट प्रकाश झाल्यामुळे एखाद्या कंपनीचा कारागीर काम करत असताना त्याला कधी अपघात होऊ शकतो. तो अपघात होऊ नये आणि स्ट्रोबोस्कोपी इफेक्ट दूर करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं बघ, याच्या ह्या ठिकाणी एक आपण कॅपॅसिटर लावतो. कॅपॅसिटर लावल्यामुळे काय होते, कॅपॅसिटर समजतं, कॅपॅसिटर माहिती आहे ना, कॅपॅसिटर लावल्यामुळे तो स्ट्रोबोस्कोपी इफेक्ट हा आपल्याला कमी करता येतो. याच्या पॅनलमध्ये सप्लायच्या पॅनलमध्ये एक कॅपॅसिटर लावला असता स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट आपण ट्यूबलाईटच्या मार्फत कमी करू शकतो. आता हा त्याला सिंगल ट्यूबलाईटच्या जनरली डबल पॅरेलल ट्यूबलाईट असे लावलेली असेल, एकामध्ये 2 असे ट्यूबलाईट लावले असतील आणि कंपनी सिंगल ट्यूबलाईट राहत नाही, जसं आपल्याकडे तसं 2 डबलच्या राहते, त्या ठिकाणी जास्तीत जास्त समजा स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट होण्याची शक्यता असते. तो स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट टाळण्याकरता आम्हाला सप्लायच्या पॅनलमध्ये सबूंचाला कॅपॅसिटर लावणे हा गरजेचा आहे. कॅपॅसिटर नेहमी हा सप्लायच्या पॅनलमध्ये लावावा लागतो. सिरीजमध्ये सबूंचाला स्टार्टर लावावा लागतो. एका सप्लायच्या सिरीजमध्ये तुमचा चोक लावावा लागतो. अशा पद्धतीचा स्ट्रक्चर हा पूर्ण ट्यूबलाईटमध्ये असतो. ट्यूबलाईटचा उपयोग आपण कुठं करतो, कंपनीमध्ये करतो, कार्यालय ऑफिसमध्ये करतो, शाळेमध्ये करतो, घरगुती वापरामध्ये करतो. आता काळ बदललेला आहे, ट्यूबलाईटला जागा जास्त लागतोय, बरोबर आहे. तर आता सबूंचाला हे पुराणी पद्धतीची ट्यूबलाईट आहे. आता नवीन एलईडी आलेली आहे. एलईडी मध्ये कोणत्या पट्टीही गरज पडत नाही. पट्टी असली की त्या ठिकाणी सबूंचाला बहुत 12 भांगडी करावं लागतात. पट्टीसाठी जागा आपल्याला वेळही जास्त लागतो, कारागिरलाही जास्त मेहनत करावा लागतो. म्हणून आता हा जमाना मॉडर्न जमाना आहे. ह्या मेक इन इंडियामध्ये आता सबूंचा डिजिटलचा जमाना असल्यामुळे आजकाल डिजिटल स्वरूपाचे सगळे आपल्याला साहित्य मार्केटमध्ये अवेलेबल असतात. स्वस्त आणि मस्त असतात, परंतु गॅरंटी नसतो. मेड इन चायना असतो, गॅरंटी काही नसतो, परंतु कमी वेळेमध्ये आणि चांगला प्रकाश आपल्याला सबूंचाला ह्या मेड इन इंडियाच्या कोणत्याही वस्तू घेतल्या तरी आपल्याला मिळतात. आणि म्हणून सबूंचाला जसं आम्हाला स्टार्टरची गरज पडत नाही, चोकची गरज पडत नाही. सब इलेक्ट्रॉनिक चोक येतात, त्याच्यामध्ये स्टार्टरची गरज पडत नाही. ॲटोमॅटिक समजा डायरेक्ट सप्लायशी जोडलं तर आपल्याला प्रकाश चांगल्या प्रकारे मिळू लागतो. अशा टाईपचा आजचा हा फ्लोरोसेंट ट्यूबवरचा समजा टॉपिक आपण आता शिकलेला आहोत. यावरती तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता. विचारा, तुम्हाला काय प्रॉब्लेम मी विचारू. फ्लोरोसेंट ट्यूब म्हणजे काय सांगा. फ्लोरोसेंट ट्यूब मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात? चोक, स्टार्टर, टंगस्टन, फॉस्फरस पावडर. फ्लोरोसेंट ट्यूबची फिलामेंट ही कोणत्या धातूपासून बनवलेली असते? टंगस्टन. स्टार्टरचा कार्य काय आहे? चार्ज. चोकचा कार्य काय आहे? व्होल्टेज मेंटेन. आपण ट्यूब रॉड मध्ये सबूंचाला कॅपॅसिटर कशा करता लावतो? तो नाही यायला पाहिजे म्हणून. स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट म्हणजे काय? लाईट प्रकाश व्हायब्रेट करणे. जर समजा एखाद्या ट्यूबलाईट मध्ये कंपनीमध्ये का ऑफिसमध्ये डबल ट्यूबलाईटचा कनेक्शन केलेला असेल, लावलेला असेल, ट्यूबलाईट चालू असेल आणि त्या ट्यूबलाईट मध्ये समजा स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट जर होत असेल तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत? मशीन जळू शकते, ऑपरेटर मृत्यूमुखी पडू शकते. डायग्राम समजली बेटा? अजून काय प्रॉब्लेम तुम्हाला ट्यूबलाईट विषयी? राट पाहिले का तुम्ही? याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? ट्यूब रॉड. याला काय म्हणतात? याच्या आतमध्ये काय ते? फिलामेंट. ही काय? ही पट्टी आहे. जर्मनच्या हिला काय म्हणतात? कॅप. बरोबर आहे. हा कशापासून बनलेला आहे? काचापासून. याच्या आतमध्ये कशा थर लावलेला आहे? ठीक आहे. याला काय म्हणतात? चोकचा कार्य काय? याला काय म्हणतात? स्टार्टर किती प्रकारचे आहेत? 2. कोणते कोणते प्रकार आहेत? एक ग्लोबल स्टार्टर आणि दुसरा थर्मल स्टार्टर. ग्लोबल स्टार्टर मध्ये काय असतो? दोन धातूचे मिश्रण करून बनवला असतो. 2 प्लेट असतात.
आणि थर्मल मध्ये हेलियम गॅस. याच्यामध्ये समजून चला आतमध्ये अजून काय काय असतो रॉडच्या आतमध्ये? फॉस्फरस पावडर, टंगस्टन वायर, हम्म. पावडर, फॉस्फरस पावडर. ठीक आहे. हा स्टार्टर आहे. हा कशाचा स्टार्टर असेल? ग्लोबल स्टार्टर आहे. याच्या आतमध्ये दोन मिश्रधातूच्या दोन पट्ट्या आहेत. याच्या आतमध्ये दोन मिश्रधातूच्या पट्ट्या आहेत. जेव्हा समजून चला आपण ट्यूबलाइटला समजा सप्लायशी जोडतो बंद अवस्थेत, थंड अवस्थेत म्हणजे बंद अवस्थेत समजून चला याच्या पट्ट्या कशा राहतात? ओपन राहतात. आणि जेव्हा ट्यूबलाइटवर सप्लाय देतो, ट्यूबलाइट मधून आपल्याला प्रकाश बाहेर पडतो, त्यावेळेस काय करतात? क्लोज होतात, बंद होतात. बरोबर आहे. जर या उलट समजून चला थर्मल टाईपचा स्टार्टर असेल तर त्या ठिकाणी हेलियम नावाचे एक गॅस असतो. जेव्हा ते बंद अवस्थेत समजून चला डिस्चार्ज जाते आणि समजून चला चालू केलं त्यावेळेस तुमचं ते चार्ज होते. असे इथे दोन टाईपचे प्रकार आहेत. इथं पट्ट्यात मिश्रधातूच्या आणि त्या ठिकाणी गॅस होतो. चार्जिंग आणि डिस्चार्जची क्रिया होत असते. असं चार्जिंग आणि डिस्चार्ज जोपर्यंत क्रिया होणार नाही तोपर्यंत फॉस्फरस सारख्या पदार्थामधून तुझा अल्ट्रावायलेटची किरणे बाहेर पडणार नाही. आणि अल्ट्रावायलेटची किरणे बाहेर पडत नसतील तर आम्हाला प्रकाश आमच्या डोळ्याला दिसणार नाही. मग हा इफेक्ट कसा झाला? मग हा जर समजून त्याला ट्यूबलाइटच्या माध्यमातून आम्हाला जर समजून त्याला बाहेर प्रकाश मिळतो, हा इफेक्ट कोणत्या प्रकारचा येईल? मग टाइप्स ऑफ इफेक्ट आहे. केमिकल इफेक्ट, इलेक्ट्रिक इफेक्ट, हिटिंग इफेक्ट बरेच प्रकारचे आहेत. मग हा इफेक्ट कशा प्रकारचा येईल? हिटिंग. बरोबर आहे. हिटिंग इफेक्ट मध्ये समजून त्याला केमिकल इफेक्ट मध्ये कोणते कोणते इफेक्ट आहे सांगा, उदाहरण सांगा. केमिकल इफेक्ट असेल तर एखादी बॅटरी आहे, बॅटरीमध्ये समजून त्याला डिस्टिल वॉटर सल्फ्युरिक ऍसिड टाकलं असेल, त्याला समजून त्याला दोन मिश्रधातूच्या पट्ट्या ठेवला असतं, सप्लाय दिला असतं, त्यामध्ये समजून त्याला विद्युत कुठं क्रिया होते, आपल्याला पण डीसी मिळतो. बरोबर आहे. एक्स इफेक्ट असेल तर आमच्या शरीरामध्ये समजा अल्ट्रावायलेट किरण मारला असता आपल्या शरीरातला समजा प्रतिकृती बाहेर दिसतो, त्याला एक्स इफेक्ट म्हणतात. अशा टाईपचा हा हिटिंग इफेक्टच्या माध्यमातून समजा आम्हाला प्रकाश किरणे बाहेर आम्हाला दिसू लागतात. डीसी ते फ्लोरोसेंट ट्यूब. ओके. हिरो